नाचणीच्या सत्वापासून बनवलेले लाडू पुढीलप्रमाणे व्हिडिओमध्ये दिलेले आहे. बघा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनल माझं. थँक्यू. बदाम, काजू, खारीक, खोबरं, मनुके आणि वेलची हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. मनुके तसेच टाकले, बदाम वाटून घेतले, काजू वाटून घेतले, खोबरं पण मी तुकडे केले आणि मग ते वाटून घेतले. खारीक पावडर रेडीमेड चांगली होती, ती पण मिक्सरमधून काढून घेतली परत बारीक पावडरच. तर हे सगळं मिश्रण मी एकत्र हलवते आहे आणि मिक्स करून घेते. हे नाचणी सत्व आहे. नाचणी सत्व टाकलं आहे त्याच्यामध्ये. तर नाचणी भिजू घातलेली, त्याला मोड आणलेले, 5-6 तास भिजू घातलेली, नंतर बांधून ठेवली कापडामध्ये. त्याला मोड आणल्यानंतर ते सावलीमध्ये सुकवले 2-3 दिवस. नंतर ते दाताखाली असं कडकड आवाज येईपर्यंत सुकवले. नंतर चक्कीमधून काढून घेतले. तर माझ्या घरची चक्की आहे, तर 2 नंबरच्या चाळणीमधून काढून घेतले. त्याचं पीठ तयार झालं. हे नाचणी सत्व आणि ड्रायफ्रूट हे मिक्स आहे. तर ते मी बाजूला काढून ठेवले तेलाचे लाडू बनवण्यासाठी. आणि हे तुपाचे बनवणार आहे आता. हे मी तेलाचे माझ्या मुलाला तेलाचे लाडू लागतात ना, तो तूप नाही खात म्हणून वेलची पावडर टाकली आहे. तर म्हणून मग ते बाजूला काढून ठेवले. गूळ आहे हा फोडून घेतला आहे. आता गॅसवरती आहे ना तूप तापायला ठेवलेलं, त्याच्यात गूळ टाकलेला. तर आपल्याला काही पाक नाही करायचा आहे, फक्त गूळ बारीक होईल ना, अशी पेस्ट टाईप होईल ना, फोडून म्हणजे काय म्हणता, खडे नाही राहणार असे करायचं. मऊसूत गूळ होईल ना, तेव्हा गॅस बंद करायचा. पाक नाही करायचा आहे, असा मऊ होईपर्यंत. तो सुटत चालतो आणि त्याचं पेस्ट टाईप बनतं. ते गॅस बंद केलेला आहे. इकडं आणला ते याच्यावरती, ह्या मिक्सवरती गूळ आणि तूप टाकायचं. ते मी कॅमेरा होता ना माझ्या हातामध्ये मोबाईल होता ना, त्याच्यामुळं मला ते ओतता नाही आलं. माझ्याकडं अजून स्टँड नाही आहे, ते ट्रायपॉड म्हणतात ना, ते नाही आहे माझ्याकडं. तर मी घेईल लवकरच. ही माझी स्वतःचीच रेसिपी आहे. मी स्वतःनेच बनवलेली, तयार केलेली अगोदर. मी ते ओतताने नाही टाकलं. माझ्याकडे वर्षभर लाडू असतात. नाचणी सत्व पण माझ्याकडे वर्षभर असतं. मी स्वतःच बनवते सगळं. आमच्यांना शुगर बीपी आहे ना, तर त्याच्यामुळं मग ते शुगर बीपीच्या माणसांना चांगलं असतं, सगळ्यांना चांगलं असतं, म्हणून मग मी ते माझ्याकडं वर्षभर असतं. हे नाचणीचे लाडू तयार. अशा प्रकारे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी माझी व्हिडिओ बघितली, धन्यवाद. ते कडक नाही होत, फुटले थोडेसे केले का लगेच फुटतात, मस्त मऊसूत होतात. थँक्यू. सबस्क्राईब करा. थँक्यू.